नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज 18 जुलै 2025ला नीट 2025 पासून उत्तर प्रदेश राज्यामधील असणाऱ्या 30 कॉलेजेसमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसची फी स्ट्रक्चरमध्ये इन्क्रीमेंट झालेली आहे। त्या संदर्भात मी इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेलो आहे। त्यामध्ये जवळपास असणाऱ्या सर्व 31 कॉलेजेसपैकी जवळपास 10 कॉलेजेसमध्ये फी स्ट्रक्चरमध्ये वाढ झालेली आहे। ते कोणत्या झालेले त्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगतो। प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचं फीचं कॅटेगरीमधलं बेनिफिट मिळत नाही, त्याचबरोबर स्कॉलरशिपसुद्धा मिळत नसते। तुम्हाला ओपन फॉर ऑलसाठी असते। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांना 2,02,000 रुपये डिपॉझिट भरावं लागत असतं। स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड ग्रेटर नोएडा शारदा युनिव्हर्सिटीचं 2009 साली स्थापना झालेलं कॉलेजची फीज 12,69,000 होती, ती यावर्षी 15,23,000 झालेली आहे। 2,53,000 रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या दुसऱ्या एक कॉलेजचं नाव आहे की ज्या कॉलेजचं नाव नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गौतम बुद्ध नगर, या ठिकाणी 11,92,000 एवढी फीज होती, ती आपल्याला 14,30,000 रुपये झाले, म्हणजे 2,38,000 रुपये एवढ्या फीजमध्ये ग्रोथ झालेली आहे। तिसऱ्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे रामा मेडिकल कॉलेज कानपूर। हे रामा मेडिकल कॉलेज कानपूरमध्ये 12,71,000 एवढी फीज होती, ती आपल्याला 15,19,000 रुपये एवढी फीज झालेली आहे, म्हणजेच 2,48,000 रुपये फीजमध्ये वाढ झालेली आहे। आता त्यापुढील 4 नंबरचं जे कॉलेज आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्यापैकी काही कॉलेजेसची फीजमध्ये स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला नाही, ज्यामध्ये झालेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे। GS मेडिकल कॉलेज हापूर या ठिकाणी सुद्धा 11,78,000 एवढी फीज होती, ती 14,14,000 रुपये एवढी फीज झाली, म्हणजे 2,35,000 रुपयानं या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे। त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे TS मिश्रा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल लखनऊ, या ठिकाणी आपल्याला 15,59,000 एवढी फीज झालेली आहे। यावर्षी 2,59,000 फीज वाढून 12,99,000 एवढी फीज असणारं कॉलेज होतं, ते यावर्षी वाढ झालेली आहे। बऱ्यापैकी या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये मी काही महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला सांगण्यासाठी येत आहे। त्यामध्ये पुढील कॉलेज जे आहे ते म्हणजे रामा मेडिकल कॉलेज कानपूरमध्ये वाढ झालेली आहे। GS मेडिकल कॉलेज हापूरमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। त्यानंतर पुढच्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे TS मिश्रा लखनऊ, या ठिकाणी सुद्धा कॉलेजमधले फीजमध्ये वाढ झालेली आहे। तिथून पुढे आता राहिलेले जे 5 कॉलेजेस, त्यानंतरच्या 5 कॉलेजेसमध्ये फक्त 47,537 एवढी फीज वाढ झालेली आहे। त्या संदर्भात मी सांगतो। एक तर पहिला महत्त्वाचा याच कॉलेजेसमध्ये 2 ते 2.5 लाखाचा फरक झाला आहे। आत्ता जे खालील कॉलेज आहेत त्यामध्ये महायोगी गोरखनाथ मेडिकल कॉलेज गोरखपूर, या ठिकाणी 2024 साली स्थापना झालेलं गेल्या वर्षीचं म्हणजेच 12,58,000 एवढी फीज होती, या ठिकाणी 13,05,000 रुपये एवढी फीज आहे। 47,537 रुपयाची वाढ झालेली आहे। अजय संघल मेडिकल कॉलेज अँड मेडिकल सायन्सेस शामली, या ठिकाणी 2024मध्ये स्थापना झालेले हे सर्व कॉलेजेस आहेत। 12,58,000ची फी मात्र 13,05,000 झाले, 47,537 वाढ झालेली आहे। गेल्या वर्षीचं एक स्थापना झालेलं KMC मेडिकल कॉलेज महाराजगंज या ठिकाणी सुद्धा 12,58,000ची 13,05,000 म्हणजे 47,000 रुपये फीजमध्ये वाढ झालेली आहे। सिद्धिविनायक मेडिकल कॉलेज संभाल, या ठिकाणी सुद्धा 2024मध्ये स्थापना झालेली आहे। 12,58,000ची फी 13,05,000 म्हणजेच 47,000 रुपये एवढी फीज वाढ झालेली आहे। डॉक्टर BS कुशवाहा मेडिकल कॉलेज मेडिकल सायन्सेस कानपूर, या ठिकाणी 2024 साली स्थापना झाली होती। जवळपास या ठिकाणी 12,58,000ची 13,05,000 एवढी फीज झाली, 47,531 एवढ्यामध्ये फीमध्ये वाढ झालेली आहे। नवीन यावर्षी 2 जे कॉलेजेस आलेले होते, गेल्या वर्षी 5 कॉलेजेस आले होते, आज सर्व कॉलेजेसमधली फीजमध्ये 50,000ची ग्रोथ झाली। बाकीच्या वरील राहिलेल्या 25 पैकी 5 कॉलेजेसमध्ये जवळपास फीमध्ये वाढ झालेली जी आहे ते 2,35,000च्या आसपास वाढ झालेली आहे। बाकी सर्व कॉलेजची नो चेंज आहे। ज्या विद्यार्थ्यांना डिटेल्स इन्फॉर्मेशन पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता। तुम्हाला सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन देऊन फॉर्म भरण्यापासून कॉलेजवर पोहोचेपर्यंत सर्व लेखाजोखा मी तुम्हाला सांगेल। एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।